पहिला चेंडू विमर हाताळला गेलाय सचिन कडून, क्षमा करा ऋतिक कडून. 9+1 धावफलक 2 पुढे सरसावत आहे. कोणताही चेंडू आतापर्यंत खर्च केला नाही. स्ट्रायकिंग एंड वरती सचिन आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय, क्षमा करा स्ट्रायकिंग एंडला आता अक्षय आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण सचिनला पाहतोय. पहिला चेंडू हाताळत असताना कुठेतरी हातातून निसटला आणि चेंडू भीमर पद्धतीचा हाताळला गेला. पुन्हा त्याच रीतीने फुल टॉस होता, प्रॉपर टायमिंग आहे. चेंडू वन बाउंस सीमारेषा पार जातोय, चौकार येतोय. पहिला चेंडू फेस करत असताना अक्षयचा बॅट मधून हा फटका सजवला गेला आणि चेंडू वन बाउंस सीमारेषा पार गेला. धावफलक 4 ने पुढे सरसावते, धावफलक जाऊन पोहोचले एका चेंडूवरती 6 या आकड्यावरती. कुठेतरी चेंडू हातात असताना पाहिला गेला नाही, यस सर हातातून निसटतोय आणि नवीन चेंडू असतो. काय गोलंदाजी, कमबॅक केला ऋतिकने. निर्धाव चेंडू हाताळला गेला. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकतोय चांगला यष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळते. क्लोज कीपिंग करत असताना यष्ट्यांच्या पाठीमागे फिरवण्याचा प्रयत्न, वळण देण्याचा चेंडूला प्रयत्न होता. स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळला. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स दणदण करत सीमारेषा पार गेला. धावफलक 4 ने पुढे सरसावत आहे, धावफलक जाऊन पोहोचतंय ते 10 आकड्यावरती. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. धावफलक 10 आकड्यावरती पाहायला मिळतंय. सरासरी 3.30 रन रेटने धावफलक पुढे सरसावत आहे. पुन्हा एकदा ऋतिक याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षकाने गॅदर केला. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरीचा प्रयत्न पण तेवढ्याच सहजतेने पूर्ण केला जातोय. धावफलक 2 ने पुढे सरसावतंय, धावफलक जाऊन पोहोचतंय ते 4 चेंडू अंती 12 या आकड्यावरती. पाहिलं गेलं ना सर, आयोजक टीम आहे सकाळपासून या मैदानामध्ये हजर आहेत. कुठेतरी थकवा असू शकतो, पण तो थकवा घालवायचा कसा, तर हे क्रिकेटचा खेळ, हा क्रिकेटचा खेळ, हे क्रिकेटचं अस्त्र या शरीराचा थकवा घालवण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये सायगर टीम कडून पहिलं षटक ऋतिक, फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा चकवा देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण म्हणजे पाहायला गेलं ना विनोद सर, एक व्यूहरचना असते या क्रिकेटमध्ये. व्यूहरचना आखली जाते आणि त्याच व्यूहरचनेचं आकलन केलं जातं. क्षेत्ररक्षक आहे, फसला जातोय, क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये, पण बॅकवर्ड रिजन मध्ये पुन्हा त्याला बॅक करण्यासाठी क्षेत्ररक्षक दुसरा तिथे हजर होता आणि एक धाव घेण्यात यश मिळालं. धावफलक 1 ने पुढे सरसावते, धावफलक जाऊन पोहोचते ते 13 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर सरासरी 13च्या रन रेटने धावफलक पुढे सरसावते. अजूनही 4 षटक शिल्लक आहेत. दुसरा षटक घेऊन येते तो सायगर संघाचा सुमित आणि फलंदाजी स्ट्रायकिंग साठी आपण पाहतोय सचिन स्ट्रायकिंग एंड वरती. फिरकीचा जादूगार म्हणून सुमितकडे पाहिलं जातं. 5 ते 6 पावलांचा त्याचा रनअप आहे. तेवढंच स्पीड सुद्धा त्याच्या चेंडूला आहे. पंच इशारा करतात, महेश सर आमच्यापर्यंत
आपला निर्णय पोहोचवतात. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेत भर पडते. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 14 या आकड्यावरती. दिशाहीन गोलंदाजी कुठेतरी होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू दणदण करत जाते. सीमारेषा पार चौकार. येथील धावा 4. धावफलक 4 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 17 या आकड्यावरती. 18 या आकड्यावरती. क्षमा करा, बॅकवर्ड रिजनला हा फटका खेळला गेला. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. क्षमा करा जरा, धावफलकामध्ये बदल होतो. 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय सुमित कडून. पुन्हा एकदा हातामधल्या जादूचा उपयोग केलाय. चेंडू आतून बाहेर फिरवण्याची क्षमता सुमित जवळ आहे आणि त्या क्षमतेचा पुरेपूर असा उपयोग मैदानाच्या आतमध्ये ऑन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय सुमित कडून. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. स्लिपच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवलाय. चुकी होती यष्टी रक्षकाकडून. छोट्या पद्धतीची एक धाव घेण्यात यश मिळते. धावफलक 2 ने पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय ते सचिनच्या खात्यामध्ये 2 रन एकवटल्या जातात. धावफलक जाऊन पोहोचतात त्या 21 या आकड्यावरती. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थ्रो केला गेला होता पण चुकून तो चेंडू मिसफील्ड झाला. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू हाताळतोय. काय गोलंदाजी करतोय सुमित. अचूक टप्प्यावरती भेदक मार आपल्याला पाहायला मिळतोय सुमित कडून. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय सचिन जद्दोजहद चालू आहे त्याची मोठे फटके खेळण्यासाठी. पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली आहे. क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. झेल झाला असता. पुन्हा एकदा त्याच दिशेने थ्रो. चुकीच्या पद्धतीचा थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाहीये पण कुठेतरी धावचित करण्याच्या प्रयत्नांमध्ये अपयश मिळालं आणि 2 धावा घेण्यात यश मिळालं. धावफलक 2 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 23 या आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 23 या आकड्यावरती. पाहायला गेले तर रन रेट मध्ये कुठेतरी आता कमतरता आली आहे. 11.50च्या सरासरीने धावफलक पुढे सरसावते. पहिल्या षटकाचा विचार केला तर 13च्या रन रेटने धावफलक पुढे धावत होता पळत होता पण त्याला कुठेतरी लगाम थोडीफार पाहायला गेला तर सुमितने लावली आहे. पॉवर प्लेची 2 षटक आता समाप्त झालाय आणि क्षेत्ररक्षण विखुरलं जात आहे. आता कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल म्हणजे व्यूहरचनेमध्ये बदल आणि व्यूहरचना रचताना हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंच इशारा देत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. नियम क्रमांक 22चं उल्लंघन होत आहे. पाहायला गेलं ना विनोद सर MCCचा नियमावलीचं जे पुस्तक आहे ना त्याच्यात बरेच असे नियम आहेत जे नेहमी क्रिकेट खेळणाऱ्या काही खेळाडूंना सुद्धा माहिती नसतात. चांगला थ्रो तरी सुद्धा पाहायला गेलं तरी 2 धावा सहजरित्या एकवटल्या गेल्या. धावफलक 2 ने पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचले ते 26 या आकड्यावरती.
कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, स्लिप मोडतून चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न तेवढ्या सहजतेने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सचिन आणि अक्षयची जोडी रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय, चांगलं पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय सचिनला. पुढे सरसावण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली आहे आणि पंचांनी त्या अपिलीला दाद दिली आहे. अक्षय तंबूच्या आश्रयाला परततोय. पहिला हादरा, पहिला झटका लागतोय तो. श्री गणेश खर्शी बारामोडे संघाला धावफलक 28 या आकड्यावरती स्थिर आहे. पुढे सरसावण्याचा प्रयत्न केला होता आणि ते यष्टी रक्षकाने वेधलं आणि वेळेत परत येण्यापूर्वी धावचीच्या स्वरूपामध्ये, स्टंपिंगच्या रूपामध्ये अक्षयला परतावं लागलं. अक्षयची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अमित आलाय. विनोद सर, याआधी एका अमितने मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला होता आणि आता हा दुसरा अमित मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती. कशा रीतीने याची खेळी असेल, कशा रीतीने हा फलंदाजी करणार आपल्या संघासाठी. फटका सजवला, बॅटची कडा घेतली, चेंडू गॅदर होईपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आहे. अमितने दुसरी धाव सहजरित्या पूर्ण होतीये. धावफलक 2 ने पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचते ते 30 या आकड्यावरती. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण, चुकीचा थ्रो सुद्धा. याला चित्त्याची चपळाई म्हटलं जातं विनोद सर. आणि या चित्त्याच्या चपळाईने 3 धावा पूर्ण केल्या. धावफलक 3 पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 33 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कशा रीतीने हाताळला जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय अमित. क्षमा करा, सचिन स्ट्रायकिंग एंड वरती. चेंडू लॉक झाला, क्षेत्ररक्षक आहे, चुकी होतीये, अंदाज चुकला आणि झेल सुटला. आणि 2 धावा घेण्यात यश मिळालं. धावफलक 2 ने पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 35 या आकड्यावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 35 या आकड्यावरती. चौथ्या षटकासाठी आमंत्रित केलं जात आहे सायगर संघाकडून. कोण आहे? वैयक्तिक दुसरी संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय सुमित. कशा प्रकारे गोलंदाजी करणार, कारण पाहायला गेलं तर यशस्वी गोलंदाज ठरला होता. धावा रोखण्यात यश मिळालं होतं. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, गॅदर करेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? प्रॉपर थ्रो नसल्यामुळे दुसरी धाव सुद्धा तेवढ्या सहजतेने पूर्ण केली जाते. धावफलक 2 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 37 या आकड्यावरती. सर पाहायला गेलं ना तर मोठे फटके सजले नाहीयेत, पण रनिंग बिटवीन द विकेट जे आहे ना या दोघांचं, यामध्ये यांनी या धावा एकवटल्या. चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगला थ्रो, तेवढ्याच ताकदीचा थ्रो.
आणि एका धावेने भर पडते. धाव फलक जाऊन पोहोचते ते 38 या आकड्यावरती. 2 चेंडू आतापर्यंत सुमितने हाताळले, फक्त 3 धावा खर्च केल्यात. यॉर्कर खेळून काढण्याचा प्रयत्न आणि धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. लेझीपणा कुठेतरी अंगलट आला असं म्हणता येईल. सचिन आहे ना, पळत असताना सर लेझी पळत होता, त्यामुळे कुठेतरी ती धाव पूर्ण झाली असती, पण तो प्रयत्न त्याने दाखवला नाही. म्हटलं जातं ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. सचिनची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दुसरा सचिन आउट, तर एक सचिन बाहेर जातो, तो दुसरा सचिन आतमध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये यश मिळतंय. प्रयत्नांची पराकाष्ठा होती येते आणि षटकाराच्या स्वरूपामध्ये 6 धावा एकवटल्या जातात. धावफलक 6 पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचते ते 44 या आकड्यावरती. झेल झाला असता, पण कुठेतरी अंदाज चुकला. एलिव्हेशन चेंडूने जास्त घेतला आणि चेंडू सीमारेषा पार. फुल टॉस, लोअर फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स, चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा एकवटल्यात. पाहायला गेले ना, अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि धावफलक जाऊन पोहोचले ते 48 या आकड्यावरती. 4थं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सुमित वरती आक्रमण केलंय. तेरा धावा आतापर्यंत सुमितने खर्च केल्यात आपल्या या 5 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका. अमितच्या बॅट मधून मोठा फटका सजवला गेलाय. चेंडू सीमारेषा पार, षटकार. येथील धावा 6. या 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 50 या आकड्यावरती. क्षमा करा, 54, 54 या आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि कुठेतरी सुमितचं षटक अतिशय महागडं ठरलंय. 19 धावा सुमितने आतापर्यंत खर्च केला. 4थं षटक हाताळत असताना स्लॉग ओव्हरचं षटक, निर्णायक षटक. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. सायगर संघाकडून आमंत्रित केलं गेलंय. प्रतीक आलाय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय तो दोन्ही पण सचिन पहिला आउट झालेला सचिन आउट झाला आणि आता हा नॉट स्ट्राइकला आले. आम्ही ते 6 मारले तर खाली. सचिन स्ट्राइक वरती आहे. पहिला चेंडू फेस करताना स्लिप मध्ये खेळाडू आहे. चांगला थ्रो मारण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये यश मिळते. एक धाव घेण्यात सहजरित्या यश मिळाले. धावफलक 1 ने पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचले ते 55 या आकड्यावरती. पहिला चेंडू फेस करत असताना सचिनने स्ट्रायकिंग एंड वरती अमित, ज्याच्या बॅट मधून मोठे फटके सजवले जात आहेत, तो अमित स्ट्रायकिंग एंड वरती पंचांकडे अपील केली आणि त्या अपीलीला दाद दिली आहे पंचांनी. इट्स अ वाईट बॉल. धाव अतिरिक्त धावेने धावफलकावरती होते बदल. धावफलक जाऊन पोहोचते ते 56 या आकड्यावरती. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. शरीरापासून दूर ठेवणं म्हणजे पाहिलं गेलं ना विनोद सर, एक पळवाट म्हटली जाते क्रिकेटमध्ये. आणि कमबॅक केलाय आणि नक्कीच कमबॅक केलाय प्रतीकने. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय प्रतीकच्या मार्फत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न
बॅटचं एलिव्हेशन कमी पडतंय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगलं षटक हाताळलं जात आहे प्रतीकच्या मार्फत. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. फक्त 2 धावा, एक वाईटच्या स्वरूपामध्ये आणि एक सिंगलच्या स्वरूपात एक धाव आली. बॅटची कडा घेतली का काय गोलंदाजी करतोय. सटीक टप्पा भेदक मारा पाहायला मिळतोय आपल्याला प्रतीकच्या मार्फत. लगातारचे 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव हाताळले गेलेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या षटकातील पूर्णत्वास आलाय. स्लोअर पद्धतीचा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवलाय. पंच माहेर सर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात. इट्स अ वाईट बॉल. पुन्हा एकदा अतिरिक्त धावेत भर पडते. धावफलक जाऊन पोहोचते 57 या आकड्यावरती. बॅटची कडा घेतलीये. यष्टांच्या पाठीमागे यष्टी रक्षक कोणतीही चूक करणार नाहीये. आणि दुसरा धक्का अमितच्या स्वरूपामध्ये, ज्याच्या बॅटमधून मोठे फटके सजवले जात होते असा अमित बॅक टू द पवेलियन. स्वतःवरती नाराज असेल. बॅटची कडा घेतली होती आणि चेंडू हॉलमध्ये गेल्यानंतर यष्टी रक्षकाने तो भेदला आणि स्वतःच्या हातामध्ये सामावून घेतला. अमितची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बारामोडी संघाकडून आतिश आलाय. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी मोठा फटका येईल का. शेवटचा चेंडू आहे. निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचे षटक हाताळत असताना कमबॅक केलाय प्रतीकने. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील मागितली, दाद दिली नाहीये कारण चेंडू पाहायला गेल्यानंतर स्टंप लाईन मधून डिलिव्हर झाला. त्यामुळे निर्धाव असा चेंडू, शेवटचा चेंडू हाताळत असताना एक उत्कृष्ट असं षटक हाताळलं गेलंय प्रतीक यांच्या मार्फत. धावफलक स्थिर आहे 57 या आकड्यावरती. येणारे 30 चेंडू 58 धावांची गरज असेल ती सायगर संघाला. मी विनंती करेन भामगर 11 विरुद्ध नेहरू युवा गांजे दोन्ही संघांचे संघनायक नाणेफेकीच्या कौलसाठी आपण टॉस का बॉस या मंचावरती यायचं आहे. भामगर 11 विरुद्ध नेहरू युवा गांजे दोन्ही संघांना विनंती असेल. दोन्ही संघांचे संघनायक टॉस का बॉस या मंचावरती आपण यायचं आहे. भामगर 11 विरुद्ध नेहरू युवा गांजे. इनिंग्स ब्रेक मध्ये आपला नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. जिथे कुठे आपण असाल दोन्ही संघांचे संघनायक विनंती असेल भामगर 11 विरुद्ध नेहरू युवा गांजे. जानाई देवी भामगर 11 या संघाला विनंती असेल. संघाचा संघनायक जिथे कुठे आपण असाल ना त्वरा करायची, आपण यायचंय मंचावरती. नेहरू युवा गांजे शेवटचा कॉल असेल. भामगर 11 विरुद्ध नेहरू युवा गांजे. आपणा दोन्ही संघांच्या संघनायकांना हा शेवटचा कॉल असेल. यानंतर जो संघनायक इथे उपस्थित असेल त्या समोरील संघाला पेनलाइज केलं जाईल. जानाई देवी भामगर विरुद्ध नेहरू युवा गांजे. टॉस का बॉस या मंचावरती यायचंय.
मगाशी कोणी निवडून कॉइन कुठे कॉइन विद्यमान सामन्याचा नाणेफेकीचा कौल युवा उद्योजक रोहित चौधरी यांच्या हस्ते घेतला जातोय. Head is a call. It's a tail. जानाई देवी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. नाणेफेक जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल? आम्ही प्रथमतः गोलंदाजी घेऊ. गोलंदाजी करत असताना समोरच्या संघाला कोणत्या ध्येयापर्यंत कितपत धावा करण्याची संधी तुम्ही द्याल? आम्ही त्यांना जास्तीत जास्त 50 धावांपर्यंत रोखायचा प्रयत्न करू. धन्यवाद. तुमचं काय ध्येय असेल? फलंदाजी करत असताना तुम्ही प्रथमतः कितपत धावा आपल्या संघासाठी एकवटणार आहात? आम्ही 60+ स्कोर बोर्डवरती लावायचा प्रयत्न करू. नक्कीच दोन्ही संघांना कॉंग्रॅच्युलेशन्स वाटचालीसाठी तुमच्या. धन्यवाद रोहित सर. आपणास विनंती असेल आपण मंचावरती बसून घ्यायचं तर जाऊया. विद्यमान सामन्याला विनंती होते. विनोद सरांना मी विनंती करेन यापुढील समालोचन आपण त्यांच्या सुमधुर वाणीतून ऐकणार आहोत. हॅलो हॅलो. चला ह्याच्यानंतरची मॅच जर आपण पाहिलं तर पहिल्या फेरीतील असेल आणि शेवटची मॅच असणार आहे. जानाई देवी भामगर या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी नेहरू गांजे या टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जाऊया मॅच कडे. जर आपण पाहिलं तर पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना 57 धावसंख्या जमवली आणि 58 धावांचा हा प्रवास सुरू जाईल सायगर टीमसाठी. जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू त्यावरती खेळला जाईल. सचिन धनवडीच्या बॅट मधून हा मिड विकेटच्या रिजन मध्ये हा आलाय दमदार षटकार. आज प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे प्रत्येक जर आपण पाहिलं तर खेळाडूच्या पाठीमागे प्रशांत धनवडीची आपल्याला आठवण येते. आज जर आपण जर्सी जर बघितली ना तर प्रत्येक खेळाडूनं ही प्रशांतच्या नावानं जर्सी परिधान केले आणि मिस यू दाद्या जरूर प्रशांतला मिस करतायत कारण की महत्वाचा खेळाडू जर आपण पाहिलं तर प्रशांत एक गोड व्यक्तिमत्व होतं. त्याच्या वाणीत जर आपण बघितलं तर प्रत्येकाचे संबंध जोडणारा हा आज जर आपण पाहिलं तर प्रशांत निघून गेलाय आणि प्रत्येकाला ही आठवण प्रत्येक क्षणाला येत्या. आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण गाव सायगर गाव ही स्पर्धा बघितली जाते आणि स्पर्धा बघत असताना प्रशांत हा प्रत्येक खेळाडूमध्ये बघितला जातो. या म्हणजे ज्यांनी प्रत्येक जर्सी घातले त्या खेळाडूमध्ये हा प्रशांत दिसला जातोय आणि ही मॅच जर आपण पाहिली तर प्रशांतसाठी असणार आहे. 1 वर्ष पूर्ण झालं आणि पहिल्या प्रवाहामध्ये जर आपण पाहिलं तर प्रशांत हा व्यासपीठावरती वावरला जात होता. कोटापैकी बाउन्सर पद्धतीचा हा चेंडू होता आणि पंचांनी हा एक बाउन्सर हा गोलंदाजाला घोषित दिला जातोय. म्हणजे येणारा चेंडू या पद्धतीने जर हाताळला तर तुम्हाला हा नकारात्मक चेंडू दिला जाईल. गोलंदाज जर आपण पाहिले तर राज पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती आलाय. सचिन धनावडे आपल्या स्टाईल मध्ये हा फटका खेळला गेलाय. कव्हरचा पॉइंट निवडले गेले. या गॅप शोधला जाईल. क्षेत्ररक्षक ते पाठमोरला धावला जातो. या तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय.
जर आपण ऑफसाईडची जी आउटफील्ड जर बघितली ना आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण तिथपर्यंत सहजरित्या क्षेत्ररक्षण करू शकतो. चेंडू थांबला जातो या. चला पंचांनी वन शॉट, एक धाव कमी घेतली जाईल धाव फलकावरती. म्हणजे ज्या 2 धावा तुम्ही जमवल्या त्यातून एक धाव कमी केली जाते. मॅचची एज महत्वाचा चेंडू आहे. राज पॉवर प्लेचं षटकाला सुरुवात केली. दमदारची सुरुवात, महत्वाची गोलंदाजी राहिली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती आक्रमण जरूर चढवलं होतं सचिन यांनी, पण येणारे चेंडू जर आपण पाहिले ना तर महत्वाचे चेंडू ठरले जात आहेत. एका दुसरी धाव या प्रत्येक बॉलवरती खर्च केली जाते. आक्रमण चढवला, गॅप शोधला जाईल, क्षेत्ररक्षक सरसावला जातोय, त्यामधून तरी खोदली जात्या. येतोय आणखीन एक चौकार. जर आपण पाहिलं तर सचिन धनावडे हा पॉवर प्लेचा प्लेयर जर आपण बघितला ना तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त गॅप सोडले जात आहे. आणि पॉवर प्ले किंग म्हणून सायगर टीम कडून हा ओळखला जाणारा खेळाडू सचिन धनावडे. आपल्या टीमसाठी ही धावसंख्या जमवली जाते. 2024 जर आपण बघितलं ना पर्व तर त्यामध्ये एक 2 अर्धशतक या सचिनच्या बॅटमधून निघाली जात होता. आणि एक मानवंद देणारा फटका चेंडूला पाठवून दिलाय लॉंगाच्या रिजन मध्ये. आणखीन एक षटकार आलाय सचिन धनावडीच्या बॅटमधून. आक्रमण चढवलंय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सुरुवात चांगली आहे, दमदाराची सुरुवात बघायला भेटली जाते. धावांचा पाठलाग केला जातोय. पॉवर प्ले क्रमांक 1 इथं संपला जाईल. आणि या पॉवर प्लेच्या एक समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 17 या आकड्यावरती. 58 धावांचा प्रवास. आणि या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर ही धावसंख्या जमवली गेली. म्हणजे गणतंत्र कसं आखलं जावं, पॉवर प्लेचं षटक कसं खेळलं जावं, हे सचिनच्या बॅटमधून ही सुरुवात आपल्याला बघायला भेटली गेल्या. तर स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर सुमित धनावडे एक उत्तम जोडी ही सायगर टीम कडून. मोठी मोठी धावसंख्या, मोठी मोठी पार्टनरशिप या 2 जोडीकडून बघायला भेटली गेली आहे. आणि सुरुवात जर पाहिली तर या 2 जोडीकडून चांगली राहिली गेल्या. आता दुसऱ्या क्रमांकाच्या षटकाला सुरुवात केली जाईल. आणि आता स्ट्राईकला सुमित आलाय. गोलंदाज अतिश हा षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्गावरती आलाय. कमी गतीचा चेंडू, गॅप शोधण्याचा विचार होता सुमित याचा एक सिंगल धाव. पण सुरुवात चांगली राहिली अतुल याची. ऑफ स्टंप थोडासा जर आपण पाहिलं तर 4थ्या स्टंपावरती ही लेंथ हाताळली गेली. आणि हा डॉट चेंडू आला. डॉट चेंडूनं एक समाधानकारक अशी गोलंदाजी सुरुवात राहिली. बॅट फिरवली जरूर, पण बॅटचा चेंडूचा तितकासा संपर्क साधता नाही. आणखीन एक डॉट आलाय. म्हणजे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी धावसंख्या आली होती, पण सुमित थोडंसं अडकळत सुरुवात करतोय. एकेरी एक चेंडू जर आपण पाहिलं तर हा डॉट आलाय. महत्वाचे चेंडू ठरले जात आहेत ते श्री गणेश खर्शी बारामोरी टीमसाठी. कारण की महत्वाची गोलंदाजी ही अनिकेतची, अतुल याची राहिल्या. पुन्हा एकदा आपल्या जाळ्यामध्ये अडकवला गेलाय. उत्तम अशी गोलंदाजी राहिले. येणारे 3 चेंडू जर आपण पाहिले ना तर डॉट चेंडू आलेत. महत्वाची गोलंदाजी प्रत्येक महत्वाच्या क्षणाला एक कलाटणी दरारी मॅच आपल्याला बघायला भेटली जाते. कारण पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर धावा आल्या होत्या सचिनच्या बॅटमधून, पण आता थोडीशी सुविधा अडकवण्याची सुरुवात करतोय, थांबला जातोय. आपण धावांचा पाठलाग करतोय. म्हणजे जेवढे चेंडू डॉट जातात, पुन्हा एकदा आणखीन एक डॉट. आक्रमण चढवलं जात आहे गोलंदाज अतुल कडून. म्हणजे समोरच्या फलंदाजाला थांबून ठेवलंय, बांधून ठेवलंय, बेड्या अडकवून दिल्यात. म्हणजे कोणत्याही क्षणाला एकही धाव खर्च केली जात नाही. विचार केला जातोय, कानमंत्र दिला जातोय. काय एकेरी धाव घेणं गरजेचं असतं. ज्या ज्या वेळी तुम्ही थांबला जाता, म्हणजे तुमच्या बॅटमधून धावा येत नाहीत, म्हणजे त्यावेळी तुमचं गणतंत्र आखलं जाणं गरजेचं असतं.
आता पुन्हा एकदा प्रयत्न सफल ठरला जातोय, अंगाचा वेध घेतला जाईल, पण बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव घेतल्या, स्ट्राईक रोटेट केली जाते. म्हणजे एक धाव घेण्यासाठी 5 चेंडू इथे खेळावे लागलेत सुमितला. काय गोलंदाजी राहिले, काय टप्पा राहिलाय, काय वेगावरती स्वार राहिलाय तो अतुल. अप्रतिम गोलंदाजी, महत्वाची गोलंदाजी राहिल्या. पॉवर प्ले क्रमांक 2 आणि महत्वाची गोलंदाजी जर आपण पाहिली तर राहिल्या. शेवटचा चेंडू घेऊन निघतो या अतुल. अतिश काय शॉट खेळ, एक पाऊल उचलला गेला आणि त्याच देखना फटका सचिनच्या बॅट मधून निघाला जातोय. सचिन रमेश तेंडुलकर जर आपण पाहिलं ना, त्यांच्या स्टाईल मध्ये हा फटका खेळला दिलाय आणि हा शेवट जर आपण पाहिलं तर दुसऱ्या शेवटच्या षटकातील सन्मान दिला जातो. या कव्हरच्या दिशेमध्ये हा खेळला गेला, आज चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्याने जर आपण पाहिली तर 2 षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्या 22 या आकड्यावरती. अमित सावले यांचे आगमन झालंय, त्यांचं पण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. चला 2 पॉवर प्लेची षटकं इथे संपली गेली. आता क्षेत्ररक्षण खुलं केलं जाईल आणि षटक क्रमांक 3 साठी कोणता गोलंदाज बोलवला जातो या तर तिसरा गोलंदाज इथं वापरला जाईल श्री गणेश खर्शी बारामुळे टीम कडून. पहिला गोलंदाज थोडासा घातक ठरला, पण दुसरी गोलंदाजी जर आपण पाहिलं तर अतिश कडून महत्वाची गोलंदाजी राहिली. शेवटी 2 चेंडूवरती 5 धावसंख्या खर्च केली जरूर. बॅटची एज आले, आणखीन एक डॉट आलाय. समित आपल्या पायामध्ये येण्यासाठी थोडासा जकडला जातोय, थांबला जातोय, प्रयत्न जरूर केले जात आहेत आणि त्याच्याकडून जर आपण पाहिले तर हा 6वा डॉट आलाय. म्हणजे थोडंसं प्रेशर जरूर आलाय, पण सचिन कडून जर पाहिलं तर कान मात्र दिला जातोय, मनोबल वाढवलं जातोय. तो प्रयत्न कर. गोलंदाज सफल ठरला जातोय, डॉटनं सुरुवात केली जाते, धावांचा पाठलाग केला जातोय. हा टप्पा फसलाय, पण सवळले तो अतिरिक्त चेंडू घोषित केला जातो. या व्हाईट बॉलला थोडासा दिलासा दिला जाईल, धावसंख्येमध्ये बदल केला जाईल. 23 या आकड्यावरती बिनबाद 23 जमीची बाजू आहे. ज्या ज्या वेळी ही 2 जोडी उभी राहते त्यावेळी मोठी पार्टनरशिप जमली जाते. प्रयत्न केलाय, गॅप सोडलाय, फटका जरूर खेळला जाईल. क्षेत्ररक्षक सरसावला गेला, पण आउटफील्ड थोडीशी कमी होती, पण तिथून ही गॅप शोधला गेला आणि हा आलाय चौकार. सुमितच्या बॅट मधून चौकार आलाय, मनोबल वाढलं जाईल, कारण की चौकार येणं हा सुमितसाठी गरजेचं होतं आणि त्या क्षणाला हा फटका खेळला गेला, कारण की थोडंसं टेन्शन मध्ये आला होता. आपल्या बॅटला चेंडू संपर्क करत नव्हता, दारदाराची गोलंदाजी बघायला भेटली जात होती, पण हा प्रहार चढलाय. चौकारानं जर आपण पाहिलं तर धावसंख्येमध्ये वेग वाढलाय. 27 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या. अक्षय निघतोय षटक क्रमांक 3 साठी. फटका सजवलाय, गॅप शोधलाय, लॉंग ऑफच्या रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडासा अडथळा आलाय, सूर्याची किरण डोळ्यावरती आले तर हे दाखवून दिलं जात आहे त्याच्याकडून, कारण की हा अडथळा आलाय झेल घेण्यासाठी आणि महत्वाचा झेल इथं सुटला जातोय. म्हणजे टर्निंग पॉईंट ठरला असता मॅचचा, कलाटने देऊ शकला असता हा झेल, पण इथं झेल सुटला आणि आणखीन हा चौकार आलाय. या चौकाराच्या सहाय्याने जर आपण पाहिले तर धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पार्टनरशिप जमू लागली. आता 6 चेंडू डॉट आल्यानंतर ही सुमितची फलंदाजी आपल्याला बघायला भेटली जाते. 2 चौकार आलेत, आणखीन एक प्रहार चढवला आहे. आता क्षेत्ररक्षक आहे, याच्याकडून हे चूक झाले, म्हणजे चुका घडल्या जात आहेत, चौकार जातोय. म्हणजे अशी जर तुम्ही क्षेत्ररक्षण करत राहिला तर आपला संघ हा पराजयाकडे वाटचाल करू शकतो. म्हणजे गोलंदाज जर आपण पाहिलं तर त्याचं काम करतोय, पण क्षेत्ररक्षकाकडून ही चूक घडली जाते. ह्या चुका कमी करायला आपल्याला गरजेचा भाग आहे. आपण ह्या व्यासपीठावरती खेळतो, 360चं मैदान आहे आणि या 360च्या मैदानावरती आपल्याला क्षेत्ररक्षण हा महत्वाचा भाग असतो. धावसंख्येमध्ये बदल केला जाईल.
35 आकड्यावरती ही 35 धावांची पार्टनरशिप आता सुमितची बॅट बोलू लागल्या. चौकारावरती चौकार त्याच्या बॅट मधून जीवदान भेटलं जातं या. बैठा फटका खेळला जातो या आणि चेंडूला उंची दिली जाईल आणि आणखीन एक झेल सुटला जाईल. तिसरा क्षेत्ररक्षक जीवदानावरती जीवदानावरती जीवदान तुम्ही दिली जात आहेत ते सुमितला. अगोदरच जर आपण पाहिलं तर सुमित अडखळत खेळला जातो या कारण त्याच्या बॅट मधून धावा येत नव्हत्या आणि तुम्ही त्याला इथं साथ दिली जात्या. जीवदान दिलं जातं या. 3 चौकार आल्यानंतर जर आपण पाहिलं तर हा तिसरा चौथा झेल सुटला जाईल. बॅटची एज आहे म्हणजे गोलंदाजांना किती मेहनत करावी आणि क्षेत्ररक्षणाने किती साथ द्यावी हे आपल्याला खर्शी 12 मुळे गणेश टीम कडून बघायला भेटली जाते. चुका घडल्या गेल्या चुकीचं निरसन केलं जातं या. 3 षटक जर आपण पाहिलं तर इथं समाप्त केली जाईल आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती 37 आकड्यावरती. 11 चेंडू खेळले ते सुमित यांनी आणि 15 धावसंख्या जमवल्या. त्यात त्याचे 3 चौकार आहेत म्हणजे 6 चेंडू फक्त आणि फक्त त्याचे डॉट झाले होते. त्याच्यानंतर फॉर्मसाठी झगडत होता. झेल सुटला आणि त्याच्यानंतर त्याचा खेळ सुरुवात झाली. 7 चेंडूचा जर आपण पाहिला धावसंख्या जाऊन बोलले 37 आता 12चं समीकरण असणार आहे आणि 12 मध्ये 21. किती महत्वाचे झेल हे श्री गणेश खर्शी 12 मोडे टीम साठी घातक ठरलाय. 3 झेल लॉंग ऑफ मध्ये जर आपण पाहिलं तर पहिला झेल सुटला. दुसरा झेल आपण पाहिलं तर लॉंग ऑफ मध्ये हा झेल सुटला आणि तिसरा झेल जर आपण पाहिला तर मिड विकेटच्या रिझन मध्ये हा झेल सुटला. म्हणजे लागोपाठ तुम्ही जीवदानवरती जीवदान देत गेलात. सचिन जर आपण पाहिलं तर 7 चेंडूचा सामना केला 21 आकड्यावरती खेळतोय म्हणजे महत्वाची फलंदाजी आहे ही सचिन याची. पुन्हा एकदा विचार केला आहे अतिशयचा महत्वाची गोलंदाजी राहिली होती. सुमितला आपल्या जाळीमध्ये अडकवलं होतं. याच गोलंदाजानं शेवटच्या चेंडूवरती कुठे चुकीचा फटका खेळला गेला होता आणि पुन्हा एकदा याच गोलंदाजाला गोलंदाजीसाठी बोलवलं. थोडासा ऑप्शन सोडला गेलाय दंडित केलंय जरूर. वाईट बॉलनं थोडीशी खराब सुरुवात झाल्या. धावसंख्या 38 आकड्यावरती म्हणजे आता 12 चेंडू आणि 20चा प्रवास सुरू झालाय सायगर टीम साठी. फटका खेळलाय फटका फसलाय क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला आणि आता यश आलं. महत्वाचा फलंदाज सचिन बाद होऊन परतला कारण की शेवटच्या टोकावरती फटका बसला. सफलता जरूर भेटली म्हणजे ज्यासाठी आपण या गोलंदाजाला अतिशला आणलं आणि त्यानं चोख कामगिरी बजावली म्हणजे प्रत्येक क्षणाला त्यानं चोख कामगिरी बजावत होता पण क्षेत्ररक्षकांची साथ त्याला भेटली नव्हती. बाद होऊन परतला. पहिली सफलता 38 आकड्यावरती भेटली. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरला जाईल पंकज. 11-20चं समीकरण आहे. अजून मॅच जर चा विचार केला तर 50-50 मॅच आहे. आज जर आपण टॉस कबॉसच्या बाजूला जर आपण जो बॅनर बघितला ना तर प्रत्येकाला आठवण येईल असा खेळाडू घडला गेला आणि आज प्रशांत याला आपण भावपूर्ण या श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून आपण वाहिली जाते कारण की प्रत्येकाला हवा असा वाटणारा हा खेळाडू आज आपल्यात हयात नाहीये. पण प्रत्येकानं जर आपण पाहिलं तर सागर टीम कडून जी जर्सी परिधान केल्या आणि फलंदाज बाद दिला जातोय. पंकज आल्या पावली परतला जातोय. ऑफ स्टंपाच्या बाहेरून ही लेन हाताळली गेली आहे. आणखीन एक विकेट थोडीशी अडचणीत सापडल्या सायकर टीम. आकाश मैदानामध्ये येतोय. पंकज एज लागली. यष्टीरक्षकानं चोख कामगिरी बजावली आणि दुसऱ्या विकेटचं पतन केलं जातं. दुसरा फलंदाज बाद होऊन परतला 0 आकड्यावरती म्हणजे 38 वरती हा दुसरा धक्का सायगर टीम साठी.
आता 10 चेंडू आणि 20 धावांचा प्रवास. त्याचप्रमाणे महेंद्र शिलार बामकर गावचे सुपुत्र यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. ऑप्शन सोडला गेलाय. आणखीन एक अतिरिक्त चेंडू. लेंथ जर आपण पाहिली तर ऑफ स्टंप हाताळले जात आहेत. 4-5व्या स्टंप वरती लेंथ हाताळली जाते या गोलंदाजाकडून, पण हा जास्त स्कोप बाहेरून जाणारा चेंडू. एक सिंगल धाव ऍड केली जाईल. 39 ही धावसंख्या, म्हणजे 38 धावसंख्या कुठेतरी घातक ठरली होती, पण एक सिंगल धावेने ही धावसंख्या पुढे सरकली जाते. हा सकारात्मक चेंडू आहे. फलंदाज जर आपण पाहिलं तर आकाश आताच मैदानामध्ये आलाय. पहिला चेंडू खेळला देणं, हा डॉट आलाय. महत्वाची जोडी जर आपण पाहिली तर ही पंकज आणि सचिन परतलेत. जास्त जर आपण पाहिलं आखूड टप्प्याचा चेंडू त्याला पहिला पाठवून दिलाय लॉंगच्या रिझन मध्ये. आकाशच्या बॅट मधून हा फटका आला. आकाशकडे ते जर आपण पाहिलं ते क्षमता आहे. थोडीशी सुरुवात अडखळत झाली होती, पण आक्रमण चढवलंय. या षटकाराने जर पाहिलं तर धावसंख्या थोडीशी कमी होत्या, म्हणजे विजय थोडासा सोपा झालाय. आणि या षटकाराने जर पाहिलं तर धावसंख्या 45 या आकडेवरती जाऊन पोहोचल्या. म्हणजे अजून 13 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा प्रयत्न राहिला. फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथं आहे. चुका होत आहेत. क्षेत्ररक्षकाला जर आपण पाहिला ना थोडस थांबलं गेलं या. आणि जे बाउंड्री लाईन वरती जे क्षेत्ररक्षण करतात ना ते आपल्या 11 मधून बेस्ट फिल्डर असतात, आणि ते क्षेत्ररक्षणासाठी असतात. म्हणजे खूप असा विचार केला जातोय. हा आतापर्यंतचा 4था झेल सुटलाय. म्हणजे वारंवार आपण फलंदाजांनाही जी संधी देत आहे ते आता आकाशला संधी भेटल्या. एक सिंगल धाव घेतली आणि सिंगल धावेने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 46 या आकडेवरती जाऊन पोहोचल्या. गोलंदाज आपली गोलंदाजी चोख कामगिरी बजावत आहेत. पुन्हा एकदा संधी आहे आणि आता सफलता भेटली जाते. सुमित बाद होऊन परतला जाईल. आता जबाबदारी होती या सिच्युएशनला फलंदाजी करणं गरजेचं होतं, पण स्वतःचं विकेट गमावलं जाईल. आणखी एक सफलता म्हणजे तिसरा फलंदाज बाद होऊन परतलाय. चला धावफलकावरती जाऊया. 46 हा आकडा धावफलकावरती आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता इथून पुढे 12 धावांची आवश्यकता असणार आहे. आता उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये पहिला विजय कोण संपादन करेल यासाठी एक मोठी लढत असणार आहे. दोन्ही जर टीम पाहिले तर पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. श्री गणेश खर्ची बारामती टीमला 6 चेंडू हाताळायचे आहेत आणि 12 धावा या रोखायच्या आहेत, आणि सायगर टीमला 12 धावा जमवायच्या आहेत. म्हणजे खेळ सुरू झालाय. आता प्रवास सुरू झालाय. 6 चेंडू 12ची आवश्यकता. गोलंदाज सचिन शेवटचं षटक घेऊन आलाय ही 2 जोडी मैदानामध्ये. आकाशने एक षटकार खेचलाय आणि नॉनस्ट्राईकला जर आपण पाहिलं तर ऋतिक आलाय. प्रयत्न केलाय स्वतःच्या गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण जरूर केलं. फेकी केली जाईल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न थांबवला गेलाय. एक धाव इथे घेतली म्हणजे महत्वाच्या क्षणाला ही धाव घेणं गरजेचं होतं, आणि एक सिंगल धाव स्वतः चुका केली आणि एक सिंगल धाव खर्च केली जाते. म्हणजे आता 5 चेंडू आणि 11चा असा प्रवास इथं सुरू होतो. या थोडीशी दगदग असणार आहे, कारण शेवटचं षटक म्हटलं की एक जबाबदारीचं षटक असतं. धावा रोखणं तितकंच गरजेचं असतं आणि धावा जमावणं इथं तितकंच गरजेचं असतं. आता स्ट्राईकला आला तो ऋतिक.
जरूर पुढे आलाय, पण बॅट फिरवत असताना जर आपण पाहिलं ना तर बॅटचा आणि चेंडूचा त्याला संपर्क साधता नाही, पण क्षेत्ररक्षण थोडस वारंवार चुका होत आहेत. तुम्ही महत्वाची जर पाहिली तर खडशी बारामती टीम कडून हे क्षेत्ररक्षण थोडस चुकी पाहायला आपल्याला बघायला भेटले जाते आणि त्याचा फायदा फलंदाज हे उचलले जात आहेत. 2 धावा जरूर जमवले जात आहेत. 49 धावसंख्या डबल कवरती आले, म्हणजे आता 9 धावांची गरज असेल. 4 आणि 9 हे समीकरण आलं या. आता प्रयत्न केलाय कव्हर मधून कव्हर पॉईंटच्या रिजन मध्ये हा फटका खेळला जाईल. हा बॉल अडवला गेलाय आणि धावसंख्या जर आपण पाहिलं तर 2 ऍड केली जाईल. 51 धावसंख्या. आता 7 धावांची आवश्यकता आहे इथून पुढे. 3 चेंडू आणि 7. जसजसे मॅच जवळ येते तसे त्याची आपल्याला एज आहे. 1 धाव घेतली जाईल. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल. फेकी करतोय. आता 2 चेंडू आणि 6चं समीकरण, म्हणजे एकेरी विजय संपादन होऊ शकणार नाही. एका दुसरा मोठा फटका आला तो थोडासा दिलासा देऊ शकतो, पण सचिननं काय गोलंदाजी केली. शेवटची जबाबदारी आहे ती आपल्या टीमसाठी पूर्ण केली जाते. मोठे फटके आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीमधून दिले नाहीत, म्हणजे महत्वाची गोलंदाजी राहिली. एका दुसरी धावसंख्या इथं खर्च केल्या. 4 चेंडूचा खेळ संपलाय. आता प्रयत्न केलाय, फटका खेळलाय आणि हा महत्वाच्या क्षणाला आकाशच्या बॅट मधून विजयाचा फटका आलाय. लमाच्या रिजन मध्ये विजय षटकार आणि विजय संघ ठरले ती रायझिंग स्टार सायगर टीम. विजय संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे श्री गणेश टीम खडशी बारामती टीमचा आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन, कारण की आपला पराजय हा फक्त क्षेत्ररक्षण चुकीचं केल्यामुळे ठरलाय. म्हणजे आपल्याला क्षेत्ररक्षणावरती जास्त भार देणं गरजेचं आहे आणि आपल्या विजयासाठी थोडीशी चुका घडल्या गेल्या. हार्डलक बॅडलक टीम. चला खडसे 12 मिनिट आपण या आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला सन्मान चिन्ह दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जाईल तो सचिन धनावडे. हा तारणहार ठरलाय. महत्वाच्या क्षणाला ही फलंदाजी आपल्या बॅट मधून निघाली गेल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी धावसंख्या